नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर आणि हा सोयाबीनचा प्लॉट आहे भुजंगराव नानासाहेब कदम, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, महाराष्ट्र येथील। तर मित्रांनो, या सोयाबीनचं पूर्ण व्यवस्थापन केलं आहे शेती शाळेच्या माध्यमातून, शेतीशाळा क्रॉप ट्रीटमेंट सेल्स अँड सर्व्हिस। तर याला अगोदर माती परीक्षण केलं आहे या जमिनीचं, याचा पीएच, ऑर्गॅनिक कार्बन आणि इलेक्ट्रिक कंटिन्युटी ही तपासून घेतली। त्यानंतर रिकमेंडेड जे डोस आले तर रासायनिक खताचे NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे डोस आपण याला रिकमेंडेड केले आहेत। आणि ते पायाभरणी डोस घेतला आणि त्याच्यानंतर पेरणी केली। पेरणी होऊन जवळपास आज 15 दिवस ते 18 दिवस जवळपास होत आहेत, 15 ते 18 दिवस। तर अशी ग्रोथ आहे। आता फुलं आणि कळी धरण्याच्या अवस्थेमध्ये हे सोयाबीन आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला? आता करायचं आहे याची ड्रेंचिंग। जे बियाणे प्रक्रिया आपण केली त्या बीज प्रक्रियेनुसार आपलं सशक्त जर्मिनेशन झालेलं आहे आणि सशक्त जर्मिनेशन झाल्यानंतर आता आपल्याला याला काय करायचं आहे? ब्रँचेस काढण्यासाठी एक ड्रेंचिंग घ्यायची। जर समजा एका झाडाला एकच फांदी असेल तर त्याला शेंगा लागून किती लागणार आहे? 30, 40, 50, 60, 70, 80 किंवा 100 हायेस्ट। आणि जर समजा ब्रँचेस जर कमीत कमी 4-5 ब्रँचेस जर झाल्या एका झाडाला, तर आपल्याला कमीत कमी एका ब्रँचेसला 40 शेंग म्हणलं तर 5 जर असतील ब्रँचेस तर 4 20, 200 ते 250 शेंग एका झाडाला लागणं शक्य आहे। जवळपास आम्ही एका झाडाला सोयाबीनच्या सरासरी एका झाडाला आम्ही 350 ते 500 शेंगा मोजलेल्या आहेत। तर सरासरी आपण 250 ते 300 शेंगा लागतील असं ग्राह्य धरूया। म्हणजे जर समजा आपल्याला एका झाडाचं जे शेंगाची कॉस्ट आहे ही 500 आली तर दाण्याची कॉस्ट ही जवळपास 500 येईल। 250 जरी आली तर 500 येईल, 300 आली तर 600 येईल, 500 आली तर 1000 येईल। मग एका झाडापासून सोल्याची संख्या जर समजा आपल्याला जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त। तर याला आता आपल्याला काय करायचं आहे की न्यूट्रिशन मॅनेजमेंटची पहिली ड्रेंचिंग द्यायची आहे। यामध्ये आपल्याला नॅचरल ह्युमस घ्यायचं आहे। नॅचरल ह्युमसमध्ये शेतीशाळेचं प्रोडक्ट आहे नॅचरल ह्युमस। तर नॅचरल ह्युमसमध्ये आपण काय घ्यायचं आहे? काय कंटेंट्स आहेत नॅचरल ह्युमसमध्ये? नॅचरल ह्युमसमध्ये आहे मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरद पालाश, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रल म्हणजेच जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आहे। तर पहा, आपण बीज प्रक्रिया केली सोयाबीनला ह्या, तर कुठलीच क्रॉप डेफिशियन्सी किंवा कुठलीच कीड आपल्याला दिसत नाही आहे। इथं सशक्त असं आपलं सोयाबीन इथं उभं आहे। तर हे आहे या ह्युमसचं कार्य आणि हेच आपण बीज प्रक्रियामध्ये घेतलं होतं। आणि बायोचे जे काही कंटेंट्स आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यात, जे की नत्र विरघळणारा बॅक्टेरिया रायझोबियम हा इथं कार्यरत असतो। त्याच्यानंतर स्फुरद विरघळणारा PSB नावाचा बॅक्टेरिया इथं कार्यरत असतो। त्यानंतर KMB पोटॅश सोलोबलायझिंग बॅक्टेरिया इथं कार्यरत असतो। तर त्याची संख्या आपल्या रानामध्ये काही कारणास्तव कमी होत जात असते। म्हणजे जसं आपण तणनाशक मारलं की, पेस्टिसाईड मारलं की, रासायनिक खताचे डोस टाकले की, असमतोल प्रमाणात केमिकल पेस्टिसाईडचा वापर केला तर हे मायक्रोब्स मरून जातात। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की बायोचा एक डोस घ्यायचा ह्युमससोबत बायोचा एक डोस घ्यायचा। तर बायोमध्ये काय आहे? बायो पॉवर। तर बायो पॉवर घ्यायचा आहे आपल्याला प्रति एकर 5 लिटर आणि ह्युमस घ्यायचा आहे प्रति एकर 5 लिटर। तर ह्युमसमध्ये नत्रस्फुरद पालाश, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रल जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन असे 13 प्रकारचे घटक आहेत। आणि बायोपॉवरमध्ये काय आहे? बायोपॉवरमध्ये नत्र विरघळणारा बॅक्टेरिया आहे, स्फुरद विरघळणारा बॅक्टेरिया आहे आणि पोटॅश विरघळणारा बॅक्टेरिया आहे। म्हणजे NPK आपल्या धानाला चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आहेत। आणि मायक्रोन्यूट्रल्स आणि सेकंडरी न्यूट्रिशन पण विरघळणारे बॅक्टेरिया आहेत। म्हणजे खतं म्हणजे काय असतं? खतं म्हणजे अणू असतं आणि अणूचं विघटन करण्यासाठी इथं आपल्या जमिनीमध्ये, आपल्या सॉईलमध्ये, मुळाच्या सानिध्यामध्ये
बॅक्टेरिया असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथं आपण बॅक्टेरियाची जर ड्रेंचिंग केली तर आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळतात आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळून जातं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं क्रॉप ट्रीटमेंट आहे. तर पहिली ड्रेंचिंग आपली आज होती आहे, दुसरी आणि तिसरी, 3 ड्रेंचिंग 3 स्प्रे आणि सुरुवातीचं बियाणे प्रक्रिया आणि त्याच्यानंतर बेसल डोस 1. तर अशा प्रकारे खताचं आणि स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूलचं व्यवस्थापन आहे सोयाबीनचं. तर या पद्धतीनं जर आपण क्रॉप ट्रीटमेंट घेतली तर आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं 100%. तर पहा सोयाबीनची ग्रोथ. तर मी तुम्हाला हा प्लॉट फिरून दाखवतो. जबरदस्त ग्रोथ आहे, 1 नंबर, खूप छान प्लॉट आहे. BSc ॲग्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणत्याही न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळं आपलं पीक आजाराला बळी पडू शकतं. तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी जर आपल्याला धानामध्ये ओळखता आली तर त्याची पूर्णता करणं हे आपलं काम आहे. तर ते जर आपण केलं तर अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते आणि आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला घेता येतं. आणि दुसरी गोष्ट आहे, न्यूट्रिशनची कमतरता पडली की इम्युनिटी पॉवर पिकाची कमी होते आणि इम्युनिटी पॉवर जर पिकाची कमी झाली तर अर्थार्थी तिथं आपल्याला डिसीज दिसायला लागतात, म्हणजे क्रॉप डिसीज दिसायला लागतात, म्हणजे किडीचा प्रादुर्भाव तिथं जास्ती प्रमाणात होत असतो. तर हे टाळण्यासाठी आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर आपल्या शेतामध्ये कुठलीच कीड आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर असं सुंदर असं धान आपल्या शेतामध्ये आपल्याला डौलदार पाहायला मिळतं आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे शक्य होतं. तर अशा पद्धतीनं आपली क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस आहे. पहा सोयाबीनचा प्लॉट किती छान बसलेला आहे, मस्त. अशाच पद्धतीनं आपल्या शेतामध्ये जर डौलदार पीक, दर्जेदार आणि भरघोस व दर्जेदार उत्पादन देणारं घ्यायचं असेल तर आमची क्रॉपलाईन सर्व्हिस आहे. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. यावर संपर्क साधावा आणि कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादनाचा लाभ घ्यावा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत. होतं की सध्या ही एकच काडी आहे आणि ही सोयाबीन आपलं दाट झालं आहे आता. तर काय होतं आहे, पूर्ण वाडीवर जातं हे आणि वाडीवर गेल्यामुळं एकच काडी सरळ वर जाते आणि सरळ जर एकच काडी गेली तर काय होतं की एका काडीला पातळ पातळ शेंगा लागतात, 30 ते 40 शेंग एका काडीला लागते. लई जर हायेस्ट न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर आपलं चांगलं असेल तर 50-60 लागेल किंवा 80 लागेल. आणि जर समजा इथं जर आपण याला आता ब्रँचेस जर काढल्या, इथं आता समजा हे आहे पहिलं पान, हे पहिलं, हे दुसरं, तिसरं. तर आता ब्रँचेस कधी निघत असतात, फुलं धरायच्या अगोदर. तर फुलं धरायच्या अगोदर जर ब्रँचेसचं आपण जर कल्चर दिलं तर याला ब्रँचेस निघणार. मग एका जर झाडाला कमीत कमी आपल्या 3-4 जर ब्रँचेस निघाल्या तर एका फाटीला 30 बी जर आपण शेंगा धरले तर 3 चूक 12, 120 ते 150 जवळपास शेंग आपण ग्राह्य धरू. तर जर समजा आपण टोकन पद्धतीने जर सोयाबीन असेल आपलं, आता समजा इथं अंतर आहे बघा 1 फूट जवळपास, तर इथं काय होतं की ही जे झाड आहे याला ॲटोमॅटिक ब्रँचेस फुटतात आणि ह्या झाडाची शेंग जर तुम्ही मोजली तर ह्या झाडाची शेंग जवळपास 200 ते 250 भरती आणि ह्या मधल्या झाडाची शेंग कमी भरती. तर त्यासाठी काय करायचं, आता ब्रँचेसचं मटेरियल आपण ह्या ड्रेंचिंगमध्ये टाकलेलंच आहे. तर ह्या ड्रेंचिंगमध्ये ब्रँचेसचं मटेरियल गेलं की ॲटोमॅटिक आपल्या प्रत्येक झाडाला शेंग जास्तीत जास्त लागून उत्पादनामध्ये ॲटोमॅटिक दुप्पट तिप्पट वाढ होते.
तर हे महत्त्वाचं आहे, म्हणजे पहिल्या ड्रेंचिंगचं कार्य. इथं बसा ना, इथं या, रूप टाका. तर शेतकरी मित्रांनो, ह्या कदम साहेबाचा हा प्लॉट आहे आणि खूप छान यांचं व्यवस्थापन असतं, जबरदस्त. तर धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला प्लॉट, लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत.